नमस्कार. आज आपण जरा भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राबद्दल बोलूया. हो, म्हणजे त्यावर होणारा खर्च आणि काही मोठ्या हॉस्पिटल चेन्स कशा चालल्या आहेत यावर. हो, नक्कीच. आपल्याकडे केअर रेटिंग्सचा एक रिपोर्ट आहे आणि मॅक्स हेल्थ केअर, अपोलो, नारायणा हेल्थ यांची पण माहिती आहे. बरोबर. तर या सगळ्यांमधून भारताच्या हेल्थकेअर सेक्टरची सध्याची स्थिती काय आहे, पुढे काय होऊ शकतं आणि या कंपन्या काय करत आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. सुरुवात करूया केअर रेटिंग्सच्या रिपोर्टने. एक महत्वाची गोष्ट म्हणजे 2022 मध्ये भारत जीडीपीच्या फक्त 3.3% आरोग्य सेवेवर खर्च करत होता. फक्त 3.3%? अरे बापरे. अमेरिका जवळपास 16.5% खर्च करते आणि इतर विकसनशील देश पण सरासरी 5%च्या वर आहेत. अगदी. आणि दरडोई खर्च बघितला तर तो फक्त सुमारे $80 आहे. विकसनशील देशांची सरासरी पण $354च्या आसपास आहे. यामागे अर्थातच आपलं कमी दरडोई उत्पन्न हे एक मोठं कारण आहे. खरंय. म्हणजे आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर हे आकडे खूपच विचार करायला लावणारे आहेत. पण काही चांगल्या गोष्टी पण घडत आहेत ना? कोविडनंतर बेडची संख्या वगैरे वाढली आहे असं ऐकलं? हो, ते आहे. बेडची उपलब्धता वाढली आहे आणि मेडिकल सीट्स पण गेल्या दशकात जवळपास दुप्पट झाल्यात. म्हणजे आता 1 लाखाच्या वर ग्रॅज्युएशन सीट्स आहेत. आणि हेल्थ इन्शुरन्सचं काय? त्याचं प्रमाण वाढलंय का? हो, ते लक्षणीय वाढलंय. गेल्या 10 वर्षांत दुप्पट झालंय. 2023 मध्ये साधारण 40% लोकांपर्यंत विमा पोचला होता आणि 2025 पर्यंत तो 50% जाईल अशी अपेक्षा आहे. अच्छा. आयुष्मान भारत योजनेचा परिणाम दिसतोय म्हणजे. बरोबर. पण आव्हानं पण आहेत की. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील तफावत. शहरांमध्ये जवळपास 2.5 ते 3 पट जास्त बेड्स आणि डॉक्टर्स आहेत. हो, ही असमानता तर खूप मोठी समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशिक्षित लोकांची कमतरता. शिवाय 60%पेक्षा जास्त बेड्स खाजगी सेक्टरकडे आहेत आणि ते पण मुख्यतः शहरांमध्येच. म्हणजे सुधारणा होत आहेत, पण आव्हानं पण तितकीच मोठी आहेत. मग भविष्य काय दिसतंय? रिपोर्ट काय म्हणतोय? अंदाज तसा सकारात्मक आहे. 2030 पर्यंत आरोग्य सेवा खर्च जीडीपीच्या 5% पोहोचेल अशी अपेक्षा आहे. 5%? म्हणजे आत्ताच्या 3.3%वरून बरीच वाढ. हो, याला कारणं पण तशीच आहेत. सरकारचा आणि खाजगी खर्च वाढतोय, इन्शुरन्सचं जाळं विस्तारतंय, लोकसंख्या बदलतीये, म्हणजे 45 वर्षांवरील लोकांची संख्या वेगाने वाढतीये आणि सरकारी धोरणं पण आहेत. यामुळे नवीन हॉस्पिटल्स, बेड्स वगैरे वाढतील. नक्कीच. पुढच्या 3 वर्षात अंदाजे 25,000 ते 30,000 नवीन बेडची भर पडेल असा अंदाज आहे. ओके. हे झालं मोठं चित्र. पण यात जे मोठे प्लेयर्स आहेत, म्हणजे हॉस्पिटल चेन्स, त्यांचं काय चाललंय? अपोलो हॉस्पिटल्सबद्दल बोलूया का आधी? आशियातली सगळ्यात मोठी चेन आहे ती. हो, अपोलोचं जाळं प्रचंड आहे. सुमारे 10,000 बेड, 73 रुग्णालये आणि फक्त हॉस्पिटल्स नाहीत, त्यांच्याकडे 6,600 फार्मसीज आहेत, क्लिनिक्स, डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि टेलिमेडिसिनसाठी अपोलो 247 पण आहे. म्हणजे एकदम इंटिग्रेटेड मॉडेल आहे त्यांचं. अगदी. आणि त्यांची विस्तार योजना पण खूप मोठी आहे. पुढच्या काळात सुमारे 4,300 नवीन बेड वाढवणार आहेत. त्यासाठी जवळपास 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. 8,000 कोटी? हां. मोठी रक्कम आहे. त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे? खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे निव्वळ रोख रक्कम आहे, नेट कॅश. मागच्या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल जवळपास 21,800 कोटी होता आणि नफा 1,400 कोटींच्या वर होता. आणि त्यांचा तो काय म्हणतात त्याला, ARPOB, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर ऑक्युपाईड बेड, तो किती आहे? तो सुमारे 63,600 रुपये आहे. म्हणजे एका बेडमधून दिवसाला मिळणारा सरासरी महसूल. ओके. व्हॅल्युएशन कसं आहे त्यांचं? महाग वाटतात का शेअर्स? व्हॅल्युएशन थोडं जास्त आहे, खरं आहे. पी रेशो जवळपास 75 पट आहे. म्हणजे शेअरची किंमत त्यांच्या प्रति शेअर कमाईच्या 75 पट आहे. पण त्यांना या सेक्टरमधला ब्लू चिप स्टॉक मानलं जातं. ठीक आहे. आता मॅक्स हेल्थकेअरकडे वळूया. ते मुख्यतः उत्तर भारतात आहेत ना? हो, मॅक्स हेल्थकेअर महसुलानुसार दुसरी मोठी खाजगी साखळी आहे. त्यांचं लक्ष मुख्यतः उत्तर भारतावर आहे. सध्या त्यांच्याकडे 4,000पेक्षा जास्त बेड आहेत 19 हॉस्पिटल्समध्ये. आणि त्यांची विस्तार योजना खूप आक्रमक आहे. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत अजून 3,000 नवीन बेड जोडण्याचं त्यांचं लक्ष आहे. त्यासाठी सुमारे 4,700 कोटींची गुंतवणूक करतील. त्यांनी नुकतंच लखनौमधलं सहारा हॉस्पिटल पण घेतलंय. अच्छा. आणि त्यांचा ARPOB तो अपोलोपेक्षा जास्त आहे असं ऐकलंय? हो,
तो सर्वाधिक आहे सध्या, जवळपास 77,100 रुपये. हे दाखवतं की ते जास्त मार्जिन असलेल्या म्हणजे जास्त उत्पन्न देणाऱ्या सेवांवर लक्ष केंद्रित करत आहेत. 77,100. बापरे. पण मग त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत? एवढा मोठा विस्तार, अंमलबजावणीचं आव्हानं असेलच. बरोबर. विस्ताराची अंमलबजावणी, नियमन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं खूप जास्त असलेलं व्हॅल्युएशन. पीई जवळपास 112 पट आहे. हे एक मोठं जोखमीचं कारण आहे. आणि तिसरी चेन, नारायणा हेल्थ, डॉक्टर देवी शेट्टींची. त्यांची स्ट्रॅटेजी या दोघांपेक्षा बरीच वेगळी आहे, नाही का? अगदी. नारायणा हेल्थ ओळखली जाते ती कमी खर्चात उच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी, विशेषतः हृदय आणि कॅन्सर उपचार. त्यांच्याकडे सध्या 5,800च्या आसपास बेड आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे परवडणारे दर? हो, त्यांची नफाक्षमता पण चांगली आहे. आरओई म्हणजे भागधारकांच्या गुंतवणुकीवरचा परतावा जवळपास 24.5% आहे. त्यांची विस्तार योजना मात्र अपोलो किंवा मॅक्स इतकी आक्रमक नाहीये. किती विस्तार करणार आहेत ते? पुढच्या 3 वर्षांत सुमारे 2,000 नवीन बेड जोडण्याची योजना आहे. त्यासाठी अंदाजे 2,800 ते 3,000 कोटींची गुंतवणूक असेल. त्यामुळे त्यांचं व्हॅल्युएशन पण तुलनेने कमी आहे. पीई 50 ते 58च्या दरम्यान आहे. म्हणजे त्यांचं मॉडेल जास्त लोकांना परवडणार आहे. वाढत्या विमाधारकांसाठी, विशेषतः आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ते जास्त आकर्षक ठरू शकतं. बरोबर. त्यांचा फोकसच त्या सेगमेंटवर जास्त आहे असं दिसतंय. तर एकंदरीत काय दिसतंय? केअर रेटिंग्सचा रिपोर्ट सांगतोय की खर्च वाढणार आहे, विमा संरक्षण वाढतंय आणि याचा फायदा उचलण्यासाठी अपोलो आणि मॅक्स सारख्या कंपन्या मोठ्या विस्ताराच्या योजना आखत आहेत. हो, तर दुसरीकडे नारायणा हेल्थ त्यांच्या वेगळ्या किफायतशीर मॉडेलने वाढत्या विमा मार्केटला, विशेषतः सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्यात आपण सुरुवातीला ज्याबद्दल बोललो, ती ग्रामीण आणि शहरी भागातील दरी, ती तशीच राहण्याची शक्यता दिसतेय. कारण या मोठ्या चेन्सचा विस्तार अजूनही मुख्यतः शहरांवरच केंद्रित आहे. खरंय, ते एक मोठं आव्हानच. म्हणजे थोडक्यात भारताचा आरोग्य खर्च जीडीपीच्या 5% नेण्याचं लक्ष्य आहे. खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, विस्तारत आहेत. प्रत्येकाची पद्धत, जोखीम, व्हॅल्युएशन वेगळं आहे. पण ग्रामीण आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाची कमतरता हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. आणि इथेच एक महत्त्वाचा विचार मनात येतो. आपण जीडीपीच्या 5% खर्चाचं ध्येय ठेवतोय, खाजगी क्षेत्र टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करतंय, हे सगळं उत्तम आहे. पण हा वाढलेला खर्च आणि ही गुंतवणूक सर्व नागरिकांपर्यंत म्हणजे खेड्यापाड्यातल्या दुर्बल घटकांपर्यंत समान आणि चांगल्या आरोग्य सुविधांच्या रूपात कशी पोहोचेल, जेणेकरून लोकांच्या आरोग्यात खऱ्या अर्थाने सुधारणा दिसेल, हा खरा कळीचा मुद्दा आहे ज्यावर आपल्याला विचार करावा लागेल.